तर मित्रांनो आता आम्ही कास पठारला चाललो आहे आणि रस्त्यामध्ये आम्हाला एक सुंदर व्ह्यू भेटला आहे, तर तुम्ही आता बघा. इकडे तर लिटरली म्हणजे आम्ही सकाळी निघलो एक म्हणजे 5:30ला. एवढा अंधार पण होता, आम्हाला वाटलं अंधार आहे पण फॉगनी पूर्ण भरला होता रस्ता, म्हणजे पूर्ण फॉगनी. आणि असं इथं तर लय धोका आहे रस्ता. शेट एकदम हळू जाय. राईट साइडला काहीच दिसत नाही. किंवा 45 मध्ये लावला. यू आर ऑफ. तिकडचं घेतलं. हो तिकडचं एवढं काही खास नाही वाटत, समोरच मस्त वाटते गाडी तर खास. आणि असं वाटत होतं की रस्त्यावर फॉगची चादर आहे, एवढं फॉग होतं. आणि ते तर ठीक आहे, आम्ही जात होतो म्हणून आम्हाला प्रॉपर दिसलं नाही, पण आत्ता जे समोर दिसतंय ना ते एकदम असं वाटतं की म्हणजे जसं की स्वर्ग आहे. आता मेन ठिकाणी आपण जाणार आहोत आता कास पठारला. तर तिकडं मी तुम्हाला फुलं वगैरे दाखवणार, तिकडचं आसपासची सिनेरी दाखवणार, खूप सुंदर असणार आहे. तर आसपासची तुम्ही ही पण सिनेरी बघा, काय सुंदर आहे, म्हणजे किती शांतता आहे एवढं सकाळी. तर चला जाऊया आता मेन ठिकाणी. तोपर्यंत मी हे एन्जॉय करतो, तुम्हीही एन्जॉय करा. कारने जातो आहे, पर्सनल व्हेकलने आलं तर जरा चांगलीच गोष्ट आहे, कारण की खूप काही ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं, खूप काही ठिकाण आपल्याला बघायला भेटतं पर्सनल व्हेकलने. कारण की इथं पब्लिक ट्रान्सपोर्टचा थोडंसं लिमिट आहे आणि खूपच हे म्हणजे टाईम डिस्टन्स खूप आहे. जसं की आता समजा एक बस गेली तर मग ती 2-3 तासांनी येणार, तर तेवढा टाईम आपला वेस्ट होऊन जातो. प्रिफर करा पर्सनल व्हेकलनी या, एन्जॉय करू शकतात तुम्ही. ॲक्च्युली कुठेही थांबू शकतात, फोटो वगैरे काढू शकतात आणि असं आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये नाही मिळत. हे बघ, नाही बघ मस्त नगरला आलोय मी. मग काय काय दिसतोय आज व्हिडिओ मध्ये, जबरदस्त. कंटिन्यू झालं. हा जेवढे आहे पवन चक्क्या सगळे आले. अरे जबरदस्त आहे एकदम. तर मित्रांनो तुम्ही पर्सनल व्हेकलने आलं ना तर तुम्हाला इकडं बघा पार्किंगची सुविधा वगैरे आहे. कारण की तुम्ही मेन कास पठारला वरती आपली पर्सनल व्हेकल नाही नेऊ शकत, तर इथं तुम्ही आपली गाडी पार्क करू शकता. तुम्ही आसपासचा परिसर जरा बघा, सगळे म्हणजे पार्किंग एरियाच आहे हा. आणि इथून तुम्हाला अजून वर जायचं त्यासाठी इथं एक शेअरिंग वगैरे बस आहे, म्हणजे एक मोठी बस आहे. ते लोक 150 रुपये चार्ज करतात. तर त्याच्या सहाय्याने आपण मेन ठिकाणी कास पठारला आपण पोचू शकतो. तर चला आपण ती बस पकडू आणि वरती जाऊ कास पठारला. तर ते बघा वरती तुम्हाला दिसत असेल त्यांची बसेस आहे एकदम वरती. तर आता आम्ही लोक चालत जातो आहे वर, तिथं बसेसच्या सहाय्याने आपण जाऊ वरती. रे हां हां तो बोलेल ठीक आहे द्या बोलला तर कसं दिला तुमच्याकडे तिकडे बसलो असतो ना बोलत. आता एक वेगळीच फुलं होती, हिरव्या कलरची फुलं अशी होती. तर मित्रांनो आम्हाला या बसनी सोडलं आता इथं गेट नंबर 4कडे. इथं गेट नंबर 3 लिहिलं आहे आणि इथं गेट नंबर 4 लिहिलं आहे. आपण असं आतमध्ये वगैरे जाऊ शकतो.
तर मित्रांनो, मी आता आतमध्ये आलो आहे गेट नंबर 4मध्ये आणि इथं मला विविध प्रकारची फुलं दिसत आहे जे मी बघितलीच नाही अजूनपर्यंत मुंबईमध्ये. माझ्या इथं मी मुंबईवरून आलो आहे, तिथं मी बघितलेच नाही. अशा प्रकारची इथे फुलं दिसत आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहे. ते कोणते फुलं आहे ते आपल्याला पण माहिती नाही, मलासुद्धा माहिती नाही. मग त्याचे नावं वगैरे दिलेले आहे, सगळे असे साईडला लावले. हा कोणता फुल आहे ते तिथं दिलं आहे, त्याचं डिस्क्रिप्शन दिलं आहे, त्याचं नाव दिलं आहे. तर तुम्ही त्याच्याने ओळखू शकता की तो कोणता फुल आहे. तर आता मी बस 2-3 प्रकारचे फुलं बघितले वेगवेगळे. आता अजून बघणार आहे पुढे. चालत आलो आहे कुमुदिनी लेकजवळ आणि इथं तुम्हाला अशा प्रकारची फुलं पाण्यामध्ये दिसणार आहे. अशा प्रकारची फुलं पाण्यात दिसणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला ते फुलं दाखवतो. पण ते फुलं खूप छोटे असणार आहे, व्हिडिओमध्ये एवढे प्रॉपर दिसणार नाही तुम्हाला, तर मी प्रयत्न करतो दाखवायचा. तर मित्रांनो, तुम्ही आता जवळ बघू शकता, जवळून फूल. तर हे आता जस्ट त्याची सुरुवातच आहे. ते खूप छोटे आहे, ते तुम्हाला दिसणार नाही, ते मला दिसणार. तुम्ही ॲक्च्युली इथं आले ना, ते तुम्हाला इथं प्रॉपर दिसणार आहे. तर दाखव ते फूल. तर मित्रांनो, कास पठारला तुम्ही आले ना, इथं 4 गेट नंबर आहे, जसे 1, 2, 3, 4 आणि शेवटचा गेट नंबर 1 आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की पहिले तुम्ही गेट नंबर 4ला जावा, तिथं फुलं वगैरे बघा. त्यानंतर 3, त्यानंतर 2, त्यानंतर 1. शेवटचा 1 नंबर गेट आहे. तिथून तुम्ही एक्झिट करून तुम्हाला पुन्हा शेअरिंग ती टॅक्सी भेटणार आहे, शेअरिंग. त्याच्याने तुम्ही तुमच्या जिथं तुम्ही गाडी पार्किंग केली तिकडे जाऊ शकतात. तर असा आहे हा प्लेस, कास पठार. तर मित्रांनो, एक प्रश्न असा बनतो की कास पठारला तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही कसं जाऊ शकतात? बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट. तर मी काय केलं, मी महालक्ष्मी ट्रेन आहे एक्सप्रेस, ती बुक केली आणि ती होती रात्रीची 9 वाजताची. तर ती ट्रेन मी पकडली आणि त्याच्यानंतर मी पोचलो सकाळी 3 वाजता. सकाळचे 3 वाजले आणि आता आम्ही पोचलो आहे साताराला. रात्री 9 वाजता बसलो होतो आणि आत्ता 3 वाजले. मिडनाईट आहे, सकाळ पण बोलू शकतात त्याला. तर चला जाऊया.
3 वाजता पोचल्यानंतर तिथं वेटिंग रूम आहे सातारा स्टेशनला. तुम्हाला सातारा स्टेशनला उतरायचं आहे. तिथं वेटिंग रूम आहे, तिथं तुम्ही बसू शकतात, तुमचा मोबाईल चार्ज करू शकतात, आंघोळ करू शकतात, फ्रेश होऊ शकतात. ते सर्व करून तुम्ही बाहेर गेला ना तो तुम्हाला ऑटो मिळणार. ऑटो. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की मी 3 वाजता पोचलो आहे साताऱ्याला आणि त्याच्यानंतर मी वेटिंग रूमला थांबलो आणि तिथं थोडंसं रेस्ट वगैरे केला आणि फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे चेंज केले. आणि ऑटो 50 रुपये आता 100 रुपये चार्ज करणार तुमच्याकडून पर पर्सन, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला सोडणार बस स्टँडवरती. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे हे बघू शकता, तिथं सगळे बसेस उभे. तर आम्ही आता ऑटोमधून जस्ट उतरलो आणि त्याच्यात जस्ट बाजूला बस स्टँड आहे. तर आता आम्ही बसची वाट बघतो आहे. बस येणार आहे 6 वाजता. ॲक्च्युली 5:30 ते 6चा टाईम आहे बसचा, पण आता 6 वाजले नाही, 6 वाजता बस येणार आहे ते बस कंडक्टर बोलले. आणि तुम्हाला आम्हाला स्टेचं सांगायचं आहे की स्टेसाठी पण इथं रूम्स वगैरे अवेलेबल आहे. तर मी तुम्हाला बोलतो की तुम्ही ऑनलाईन वगैरेच बुक करा, ते तुम्हाला बेटर पडणार. आणि चार्जेस वगैरे पण रूमचे तुम्हाला जास्त नाही, म्हणजे बजेटमध्येच होणार आहे. म्हणजे बोलतात ना की 1500 ते 2000च्या आसपासच तुम्हाला हे भेटणार आहे इथं रूम्स वगैरे. आणि खूपच बोलतात ना हायजेनिक, खूपच चांगले रूम्स इथं तुम्हाला भेटतात इथं महाबळेश्वरला. आणि कासपठाराच्या जवळच पण आहे आसपास रूम्स, जे आहे 200 मीटर या 250 मीटरच्या याच्यावरती रेंजवरती. आणि लांब बोललं तर मग 20 किलोमीटर 38 किलोमीटर असं, म्हणजे अशा रेंजला पण आहे. तर तुम्ही जे प्रिफर करतात ते तुम्ही बुक करा आणि इथं कासपठारला या आणि फुलं वगैरे बघून, नेचर जेवढं पण बघून एन्जॉय करा. तर भेटतो. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला? छान वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला काहीही विचारायचं असेल मला तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्की उत्तर देणार या प्लेसबद्दल.